आवाज वाढव. इको कमी कर गायकांचा जरा घुमतोय. Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare.
उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कार्याची एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कार्याची तुका म्हणे वाळवट परवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कार्याची योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां वसुप्तान् संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च चरणश्रवणत्वगादिं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं माझी वाणी तुझे वर्णे विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांकदी ज्योधिकामोदी वक्त्रम खलाणीश वादा पुणोदाहार्दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे प्रस्तुत प्राप्त स्त्री कीर्तन रूपी सेविकरिता निवडलेला उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त देहोचे सुप्रसिद्ध साधू विश्वसंत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा देवडीकर गाथेमधील जिला देहूकरांची कोळीची गाथा म्हणून संबोधन करतात त्या गाथेमधील 550 क्रमांकाचा म्हणजे 550 क्रमांकाचा अभंग सेवेकरिता उच्चारला हा काला या प्रकरणातही आहे आणि या अभंगामधून
जगद्गुरु तुकोबाराया एक महत्वाचं आपलं प्रयोजन व्यक्त करतात. उपजून या पुढती येऊ काला खाऊ दही भात. तुकोबाराय सर्व जगाला तसंच पांडुरंगाला सांगतायत, आम्ही पुन्हा या जगाचा निरोप जर आता घेतला आणि जगाचा निरोप घेऊन आम्ही वैकुंठाला जरी गेलो तरी आम्ही पुन्हा या ठिकाणी येऊ. उपजून या पुढती येऊ. पण विचारलं, महाराज तुम्ही या ठिकाणाहून वैकुंठाला जाणार आहात आणि वैकुंठाला जाऊन पुन्हा माघारी येणार आहात, कशा करता? काला खाऊ दही भात. आम्ही काला दही भात काला खाण्याकरता आम्ही पुन्हा येऊ. खाऊ तुम्ही ज्या ठिकाणाहून येणार आहात त्या ठिकाणी हा पदार्थ भेटत नाही का? महाराजांनी सांगितलं तेच ना. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याची. कवळ म्हणजे एक ग्रास बर का, एक ग्रास सुद्धा वैकुंठामध्ये काल्याचा नाही. म्हणून करता का उपजून या पुढती येऊ काला खाऊ दही भात. महाराज खाऊ जगामध्ये खाणाऱ्यांचे प्रकार अनेक आहेत. म्हणजे काही लोक दुसऱ्याचं खातात, काही लोक स्वतःच खातात, काही लोक दुसऱ्याचं घेऊन दुसऱ्याला वाटून स्वतःही खातात, काही लोक स्वतःच घेतात स्वतःच खातात, काही लोक स्वतःच घेऊन स्वतः खाऊन दुसऱ्याला देतात. तुम्ही नेमके कोणत्या वर्गातले आहात? त्यावेळी जगद्गुरु तुकोबा म्हणतात, एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. आम्ही काला खाऊ पण एकटे काला खाणार नाही. आम्ही हा काला एकमेकांना देऊ, काला खाऊ आणि तो काला खाल्ल्यानंतर जो आम्हाला आनंद होईल त्या आनंदाच्या भरामध्ये सुखानं आम्ही या जगामध्ये भगवान परमात्म्याच्या लीला कीर्तनांचं गायन करू. सुखे घालू हुंबरी. महाराज तुम्ही वैकुंठाहून येणार, दहीभात काला खाणार, एकमेकाला देणार, पण हा नेमका सर्व क्रियाक्रम तुम्ही कुठे करणार? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. आम्ही वाळवंटात, चंद्रभागेच्या वाळवंटात, यमुनेच्या वाळवंटात, नवे नवे गंगेच्या वाळवंटात, इंद्रायणीच्या वाळवंटात, नवे नवे मायवा गोदा मातेच्या वाळवंटात हा काला करू. का? कारण ते वाळवंट बरवे आहे का? ते वाळवंट उत्तम आहे. आणि का? तर ते वाळवंट नीट आहे. नीट बरवे उत्तम अशा वाळवंटात वैकुंठात असणारा दुर्लभ काला करण्याकरता आम्ही उपजून या पुढती येऊ काला खाऊ दही भात. विठ्ठल पाहता पाहता या सप्ताहाची सुरुवात होऊन आज हा कलेनं वाढणारा सप्ताह. महाराज जसा भगवंताचा आठवा अवतार तसा आपल्या सप्ताहाचा हा येणारा म्हणजे जो आज सांगतेकडे प्रवेश करतोय असा आठवा, बरोबर, सातवा वर्धापन दिन, आठवं वर्ष आणि सातवा वर्धापन दिन, बरोबर आहे. पहिल्या वर्षी सप्ताह केला आणि त्या सप्ताहाचा पुढच्या वर्षी वाढदिवस झाला. वर्धापन दिन म्हणजे परमार्थातला वाढदिवस बर का. हा मग सातवा वर्धापन दिन आणि सप्ताहाचं वय वर्ष 8. मायबाप लक्षात ठेवा, ज्यांचं आपल्याला वर्णन करायचंय काल्याचं त्यांचा अवतार कितवा? 8वा. बर ते आईच्या उदरामध्ये येताना कितव्या नंबरला आले? 8व्या. आणि आपला सप्ताह सुद्धा कितवा आहे? 8वा. बर आजचं कीर्तन कितवं आहे? सगळंच 8वं म्हटल्यानंतर इथं विस्मरण व्हायचं काय कारण आहे का? विठाल विठाल. अतिशय गोड वातावरण, आदरणीय आपल्या गावचं भूषण, मृदुंगामधील एक तरबेज आणि जसं महाराज एखादी धामीन भावी
सर 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 करत चालते तसं महाराज आमचे प्रवीण दादा जर मुखडा वाजवायला लागले, चक्रधार वाजवायला लागले. आता मला चक्रधार मुखडा फक्त तोंडानं म्हणता येत, हातानं वाजवता येत नाही. कारण महाराज असं आहे बरं का, पखावाजाची प्रॅक्टिस ही कशी असते माहिती का, हातामध्ये ताकद आणि प्रॅक्टिस असेल तर मुखातले आणि हातातले बोल सोबत निघतात. जर मुखातली बोल निघत असतील आणि हातातली प्रॅक्टिस गेली असेल तर त्या पखवाजाचं म्हाताऱ्या माणसासारखं काम होतं. म्हाताऱ्या माणसाचं तोंड चालतं, हात पाय सगळ्या गोष्टी शांत असतात. मग त्यांच्या घरची माणसं म्हणतात, बाबा तुम्ही आता फक्त तोंड चालवताय तेवढं बंद करा. तसं पखवाजाचं माझं फक्त आता बोलांचं तोंड चालतं, हात नाही चालत. हो पाहायचं का तुम्हाला? हा का किट धोम किट तकिट तका किट तक तक धोम किट तकिट तका तकिट तकिट धोम किट तक तक दे कर धागे तेरे किट धागे. आता यांचा पखवाज हात आणि तोंड दोन्ही चालतं. माझं तोंडच चालतं. मी कधी कधी म्हणतो बरं झालं सुरुवातीपासूनच नुसतं तोंड चाललं, हात चालले असते तर मग हे बंद ठेवावं. ऐका विनोदाचा भाग सोडा, हा पखवाज आहे ना हा खूप गमतीचा आहे. याच्यासोबत जर आपण बोललो ना तो आपल्यासोबत बोलत, मग त्याला हाणावं लागतं तरच तो आपल्यासोबत बोलत. मैंने एक अचंबा देखा, मुर्दा रोटी खाए, बोले तो पुकार पुकारे तो बोले नहीं, मारे तो चिल्लाए. कबीर महाराज म्हणतात मी एक अचंबा म्हणजे एक नवलच पाहिलं. जगात आहेत ना अशी बरेच नवल आहेत. जगात तसे इतिहासानं 7च नवल सांगितले आप्पा, पण आता घराघरात नवल व्हायला लागली. तो भाग आपल्याला इथे घ्यायचा नाही, मला सांगायचंय काय. कबीर महाराज म्हणतात मैंने एक अचंबा देखा. काय अचंबा देखला पाहिला? मुर्दा रोटी खाय. मला सांगा एखादा माणूस गेलं म्हणजे कुठं भानगाव नाही नाही, वर गेलं कुठं विमानात नाही नाही, मग कुठं डायरेक्ट गेलो आणि तिथून पुढे त्याची मुलगी आली आणि ती काय म्हटली, बाबा माझ्या हातानं गुलाबजाम करून आणलेत ना, एक तरी घास घ्या ना. बाबा म्हणत होता मी तुला फोन करून बोलवीत होतो ना, तेव्हा तुझ्या कांद्याला टोळी आलती ना. आणि त्याच्यामुळे तू आली नाहीस ना. आता मुला तुझा एक गुलाबजाम काय सोन्याचा तुझा एक घास खाण्याची सुद्धा इच्छा आहे हो. ज्यांची इच्छा शिल्लक राहते बस गालांडीमध्ये बस. आणि जो ज्याची इच्छा शिल्लक राहते आणि जो देवा घरी जातो नव्हे, देवा घरी जाणाऱ्याची आप्पा इच्छा शिल्लक राहतात आणि जो देवा घरी जात नाही त्याची इच्छा शिल्लक राहते. पण परिणामी ते इच्छेपोटी त्याला पुन्हा एकतर विषाच्या योनीला जावं लागतं, नाही तर निकृष्ट योनीला जावं लागतं. म्हणून किमान माणसानं मरताना इच्छा शिल्लक ठेवून मरू नये. कारण ही इच्छा आहे ना याला वासना म्हटलेली आहे. वासनेच्या संगे नको जाऊ मना, पाहत्या रावणा काय झाले जन्म घेलेले काही खात मला ते काही खात नाही, फक्त पाणी पित. का पाणी? पाणी पित नाही. आप्पा दूध पित का दूध? दूध पित नाही, पाणी पित नाही. पण तुम्ही सगळेजण पाचता का? का माहिती का पाचतो? कारण तुमची इच्छा होती पाणी पाजायची. फक्त माफी मागून बोलतो, ज्याला प्यायचं होतं ना त्याच्या दारात किंवा त्याच्या समोर तुम्ही वेळेला आला नाही,
हात जोडून विनंती करेन आजच्या या सप्ताहामधून आपल्याला ज्या ज्या क्रिया आपल्या आई वडिलांविषयी कराव्या वाटतात ना, ते जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत सगळ्या करून घ्या. कारण ती एकदा गेले ना, तिथून पुढे त्या क्रिया तुमच्याकडून घडल्या. वास्तविक मला मुद्दे यायचे हे काय श्रद्धाचं कीर्तन. महिने एक अचंबा देखा मुर्दा रोटी खावे. म्हटले मी एक नवल पाहिलं. मुर्दा म्हणजे प्रेत, रोटी म्हणजे चपाती खाते. बर ते प्रेत असं आहे, त्याला जर बोललं ना तर ते उत्तर देत नाही. पण असं भाई माग सारली आणि जोरात दणका मारला का ती चिल्लावी म्हणजे आवाज करते. कोण आहे वय, कोण आहे असं माहिती का तुम्हाला? हा मृदंग. हा मृदंग. म्हणजे पाकवाच. त्याला जे कातड आहे ते कशाचं आहे असं? पण ते जिवंत आहे का आता? पण तरी सुद्धा प्रेम दादा त्याला किती चपात्या लागतात? एक लागते ना. तसे ते इमानदार आहेत म्हणून एक मागते. त्यांच्या लेकराला एकच चपाती लागते. नाही तर काही आप्पा एवढाले 2-4 चपात्याचा कणिक घेऊन येतात. सकाळपर्यंत बनच नाही, टाकणाच वाजून जायचं. ऐका, महिने एक अचंबा देखा मुर्दा रोटी खावे. मारे तो पुकारे तो बोले नाही और मारे तो चिल्लावे. असं महाराज हो लक्षात ठेवा. त्याला निर्जीव म्हणता येत नाही बरं का. पण माफी मागून बोलतो. मृदंग हा भगवान शिवशंकराचा अवतार आहे. आणि महाराज असे शिवशंकराला वाजवणारे प्रवीण दादा संपूर्ण भजनी मंडळ, त्याच्यामध्ये ज्यांनी गोड पंचपदे केली ते आमचे गव्हाणे दादा. त्याच्यानंतर सगळीच वारे माऊली सुपेकर महाराज, बाळासाहेब महाराज, भानेश्वर भजनी मंडळ गोड असणारे ज्यांनी चाल गायली. हो वाळूज महाराज आहेत की आपले वाळूज महाराज खूप गोड राग गायला बरं का त्यांनी. त्यांच्यासाठी टाळी वाजवूया. आपला सगळीच मंडळी सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेकडे वळतो. बरोबर 1 तास राहिलाय आणि मला याची जाण आहे का तुम्हाला उन्हाचा त्रास होतो. त्याच्यामुळे तुम्हाला लवकर मंडपातून घरी आपल्या घरी 12 वाजता तुम्हाला तुमचं चेकआउट होईल. तोपर्यंत इकडे तुम्ही लक्ष द्यायचंय. विठाला उपजोनिया पुढती ओ काला खाओ दही भात. काला एक अशी क्रिया आहे. काला म्हणजे पूर्णत्व. काला म्हणजे जीव शिवाचं ऐक्य. काला म्हणजे भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि भगवंत यांचं साम्य. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. महाराज एखादा सप्ताह असेल त्याचा काला होणं म्हणजे त्या सप्ताहाची काय होणे? सांगता होणे. त्या सप्ताहाचा गोड शेवट होणं म्हणजे काला आहे महाराज. या जगामध्ये काही अशा क्रिया आहेत, त्या क्रिया त्या क्रियेमध्ये त्या वस्तू पदार्थामध्ये घडल्या ना का ती वस्तू पदार्थ पूर्णत्वाला गेले. ऐका मंदिराचं काम चालू आहे. मंदिराच्या काम कळसू. महाराज म्हणतात मंदिराचं काम चाललंय. वर्गणी गोळा करतायत लोक. म्हटले केली वर्गणी गोळा. म्हटले या वर्षी वर्गणी गोळा केली, पाया बांधला आणि मंदिर थांबलं. पुढल्या वर्षी वर्गणी केली, फाउंडेशन केलं. पुढल्या वर्षी अण्णा वर्गणी केली, चौथरे बांधून घेतले. पुढल्या वर्षी वर्गणी केली, भिंती बांधून मायबाप असणारं शिखर चढवलं. येतायच वर्गणीला लोक कंटाळून गेले. हो मग एकदाच महाराज 4-2 जण म्हणजे काय जे असेल ना एकदाच वर्गणी घ्या. बोला किती पाहिजे? ते म्हटले काय नाही 1 लाखाची अडचण आहे. बापकर माऊली बरेच 4-2-10 जणांनी 1 लाख रुपये वर्गणी दिली आणि अण्णा कळस बसला. आणि कळस बसल्यानंतर 10 वर्ष जे कार्यकर्ते वर्गणी मागत होते ना ते 11व्या वर्षी निघाले. कुठे? वर्गणीला. लोक त्यांना ठोकायचे नाहीत. म्हणले वर्गणी द्या वर्गणी. म्हणजे कशाची वर्गणी? ते म्हणले मंदिराचं काम चालू आहे. म्हणजे कोणत्या मंदिराचं काम चालू आहे? गणपती बाप्पाच्या मंदिराचं. हो वेळ लागला का म्हणे तुम्हाला? गेल्या वर्षी तर कलशारोहण झालं ना. म्हणजे कळस बसल्यानंतर पुन्हा मंदिराचं काम नाही. मंदिराच्या कामू कळसू. हो मंदिराच्या कामाला कळसू
म्हणजे कळत बसला मंदिर पूर्ण झालं. ऐका ऐका ऐका, एखादा सोन्याचा अलंकार आहे, ज्ञानोबराय म्हणतात त्याला 16वा कस लागला, आता ते सोनं पूर्णत्वाला गेलं. त्याच्यानंतर एखादी गंगामाई आहे, ती हिमालयातून निघाली. कुठं गेली कुठं गेली म्हटले हिमालयातून आली, काशीमध्ये आली गंगा. तिथून पुढं म्हटले अशी राज्य पार 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 करत 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 कुठे गेली म्हटली ते समुद्रा गेली. आणि एक जणांना पुन्हा विचारलं म्हणले समुद्रा गेल्या कुठं कुठे गेली. महाराज म्हटले वेडे झाले का तू, गंगा निघाली समुद्रातून वाफेच्या माध्यमातून आकाशात गेली आणि आकाशात जाऊन पावसाच्या रूपानं हिमालयात पडली आणि हिमालयातून तिनं पुन्हा प्रवास केला आणि प्रवास करून करून कुठं आली, समुद्रात आली. आता समुद्रातून तिला पुन्हा पुढे जायचंय का? टाळी वाजव दादा. गव्हाणे महाराज चाली उठावदार म्हणतात बरं का. सांगितलं तू कमाने गा सागर संगमी अवघ्या धाल्यावर मी एक माया एक माया. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी. म्हणजे गंगा समुद्राला मिळाली, पूर्णत्वाला गेली. कळस मंदिराचं काम कळसाला गेलं, पूर्णत्वाला गेलं. तसं महाराज जीव आहे, जीव हा जीव महाराज अनेक त्रिविध ताप त्रिकाल या सगळ्यांमध्ये जो असणारा जीव 84 लक्ष योनीमध्ये तो फरफटत चाललेला आहे. हा जीव ज्या वेळेस शिवाला मिळेल त्यावेळेस तो जीव सुद्धा पूर्णत्वाला जातो. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला विठाला विठाला जीवाला पूर्णत्वाला जाण्याकरता जीवानं पूर्णत्वाचं वर्णन केलं पाहिजे. आणि म्हणून करता जीवानं पूर्णत्वाचं वर्णन या जगामध्ये पूर्ण कोण आहे? या जगात फक्त दोनच अवतार पूर्ण आहेत. पूर्ण अवतार राम जनाचा येणे करुणी संहार. पूर्ण अवतार रामकृष्ण. ऐका श्रीमद भागवतामध्ये 24 अवतार सांगितले. माझ्या संत मालिकेमध्ये 10 अवतार सांगितले आणि काकड्यामध्ये अवताराच्या राशीचं वर्णन केलं. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. अवताराच्या राशी आहे पण भागवतात 24. आणि दादा संप्रदायातील संत मालिकेमध्ये 10 सांगितले. पण या 10 अवताराचं 24 अवताराचं अनंत अवताराचं वर्गीकरण करताना महाराज सांगितलं अंश अंशांश आवेश कला पूर्ण आणि पूर्णत्तम. पूर्ण आणि पूर्णत्तम असे 2 अवतार आहेत. कोणते? कृष्ण आणि श्रीराम प्रभू. आता राम प्रभू ऐका बरं का, इकडे लक्ष द्या. राम प्रभू हे पूर्ण अवतार आणि कृष्ण परमात्मा हे परिपूर्णत्तम अवतार.
महाराज पूर्ण अवतार आणि परिपूर्णोत्तम अवतार याच्यामध्ये काय बदल आहे माहितीये का तुम्हाला? सांगतो तुम्हाला महाराज, ऐका ना. हो, पूर्ण अवतार त्याला म्हणतात ज्याच्यामध्ये क्रिया करण्याचं सामर्थ्य आहे परंतु स्वतंत्रता नाही, याला म्हणायचं पूर्ण अवतार. आणि ज्याच्यामध्ये क्रिया करण्याचं सामर्थ्यही आहे आणि स्वतंत्रताही आहे याला म्हणायचं परिपूर्णोत्तम अवतार. ऐका, रामप्रभू आहे. रामप्रभूंच्या अवतारामध्ये प्रत्येक गोष्ट कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सगळ्या क्रिया करण्याचं सामर्थ्य आहे, पण रामप्रभूंना स्वतंत्रता नाही. रामप्रभू महाराज समुद्राच्या काठेवरती उभे आणि समुद्राच्या काठेवर आल्यानंतर त्या ठिकाणी पैल आला रामराणा लंका दिदली विभयशना नळ नीळ जामवंत मध्ये झाले जगन्नाथ. रामप्रभू अलीकडे उभे आहेत, पलीकडे असणारी ती लंका आहे आणि दोघांच्या मध्ये कोण आहे? समुद्र आहे. आणि या समुद्राकडे पाहिलं दादा, आणि आता समुद्रातून पलीकडे जायचंय. पोहून जरी जायचं म्हटलं तरी 100 योजन 100 योजन समुद्र रामप्रभू गडीवर पोहून जातील. पण रामप्रभूला काय एकट्याला तिकडे जायचं होतं का? 18 पद्म वानर पलीकडे न्यायचे होते. मग काय करावं काय करावं काय करावं म्हटल्यानंतर कुणीतरी सांगितलं, म्हटलं एक काम करा, आपण आकाश मार्गे विमानातून जाऊ. आता मला सांगा, आकाश मार्गे विमानातून जर जायचं असतं तर रामप्रभूंना शक्य होतं का? शक्य होत. पण महाराज ते म्हटले नको. चला म्हटले आपण काय करू, या ठिकाणी बाणाचा सेतू करू. रामप्रभूच्या खांद्यावरती 24 तास धनुष्य बाण आहे ना, मग रामप्रभू म्हटले बाणांचा सेतू तयार करू. ठरलं बाणाचा सेतू तयार करायचा. मागून जामवंत महाराजांनी सांगितलं, ओ प्रभू थांबा थांबा थांबा, बाणाचा सेतू करायचा आहे का? म्हटले हो. एक मिनिट थांबा, माझी थोडी शंका आहे. मी काय करतो, जे रामायण लिहिलेलं आहे ना वाल्मिकीनं, ते रामायण उचकतो आणि उचकून पाहतो का या ठिकाणून ऐल तीराहून पैल तीराला जाण्याकरता त्या रामायणामध्ये वाल्मिक महाराजांनी कोणता सेतू निर्माण केलाय याचं मी थोडस वाचन करतो. आणि मग पाहिलं तर महाराज त्याच्यामध्ये नळ नीळ जांबुवंत यांच्या माध्यमातून दगडाचा सेतू तयार केलेला होता. मग महाराज रामप्रभूंना दगड गोळा करून सेतू करणं सोपं होतं का? एक बाण मारून राम त्या ठिकाणी बाणांचा सेतू करणं सोपं होतं. एक बाण मारला का सेतू तयार होणार होता. मग मला सांगा, रामप्रभूंचं सामर्थ्य होतं, पण रामप्रभूंनी बाणाचा सेतू बनवला नाही. कशाचा बनवला? का? वर्तोनी दावीन नामा म्हणी बोलिले वाल्मिक तैसेची करीन. बरं दादा, हे कधी लिहून ठेवलं होतं? रामायणामध्ये रामप्रभू यायच्या अगोदर 12,000 वर्ष रामायण अगोदर लिहिले होतो वाल्मिकी. विचार तरी रामायणामधल्या एकाही घटनेचा आजपर्यंत कोणाला बदल करावा वाटला नाही. ओ रामायण आज विचार केला तर कलियुगाला सुरुवात होऊन 5250 वर्ष झाली. किती? 5250 अधिक याच्या अगोदरच युग, त्याचं नाव काय? द्वापार युग. द्वापार युगाचं वय वर्ष किती?
4,32,000 हा कली 8,64,000 द्वापार युग आणि त्रेतायुगामध्ये रामायण लिहिलंय. त्रेतायुगाचं वयवर्ष 12,96,000 अधिक 8,64,000 अधिक 5,250 वर्ष या सगळ्यांची बेरीज होते 21,65,250. घरी गेले बेरीज करा. 21,65,250 वर्षापूर्वी मायबाप लक्षात ठेवा वाल्मिक महर्षींनी रामायण लिहिले. पण आजही रामायणात कोणाला असं वाटतं का थोडीशी दुरुस्ती करावी? आता परवा वक्फ जो कायदा आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती कायदा या ठिकाणी दोनही संसदेत व्यवस्थित पारित झाला. बरोबर आहे का नाही? ओ महाराज, व्यवस्थित पारित झाला म्हणून आज आपल्याला आनंद वाटतोय. नाही तर महाराज या अनितीनं विठाल 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 मायबाप लक्षात ठेवा. आपल्या शेख मोहम्मद महाराजांचं मंदिर कतारगा काय वाटतं? शेख मोहम्मद महाराज हे संप्रदायातले संत आहेत आणि त्यांचं मंदिर आहे. हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथांमध्ये भागवत धर्माचा उपदेश करणारे हो श्री संत शेख मोहम्मद महाराज आहेत. शेख मोहम्मद अविंद त्याचे हृदयी गोविंद. पण महाराज वक्फ बोर्डामध्ये 2008 महाराजांच्या मंदिराची दर्गा म्हणून नोंद लागली. बरं, नुसती नोंद मंदिराची नाही लागली तर श्रीगोंद्यामधील मंदिराच्या बाजूची अलीकडली पलीकडली 39 एकर जमीन त्या बोर्डानं काबीज केली. कुठली? श्रीगोंद्यातली. ऐका, श्रीगोंदा खूप लांब आहे असं समजू नका. हो, आपल्या अहिल्यानगर मधील 484 प्रॉपर्ट्या वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहेत. हो, आपल्या भागामध्ये जेवढे दर्गे जेवढ्या मस्जिदी आहेत, काल विचारलं अण्णा बरं का, आमच्या गावातला दर्गा सुद्धा वक्फ बोर्डात नोंदवलेला आहे का आपल्याला माहित होणार? बर, मंदिराच्या दर्ग्याच्या बाजूची जेवढी काही प्रॉपर्टी त्यांच्या मनावर आहे किती त्यांना काबीज करून घ्यायची. हो, आणि म्हणून करता आपल्या या हिंदू धर्मामधून आणि मायबाप लक्षात ठेवा राज्य घटनेमध्ये जो वक्फ बोर्डाला काही अधिकार अनाधिकृत दिलते त्या दुरुस्तीचा विधेयक मायबाप सरकारला आणलं हे बरं झालं. नाहीतर अण्णा संपूर्ण गोव्याची जी काय म्हणतात त्याला भूमी क्षेत्रफळ आहे ना, इतकं एका राज्याच्या क्षेत्रफळा इतकी मायबाप जमीन त्या वक्फ बोर्डाकडे. रेल्वे आणि त्याच्यानंतर मिलिटरी या दोन शाखा सोडल्या तर तिसऱ्या शाखा सगळ्यात मोठी जमिनीची भारत देशातली जर कोणाच्या ताब्यात असेल तर ती वक्फ बोर्डाची. आणि ती मायबाप सगळी आणि तिनं घेतलेली आहे. तुमचं मडीचं देवस्थान आता मला सांगा त्यांचा आणि वक्फ बोर्डाचा काय संबंध? पण तरी सुद्धा मायबाप ते देवस्थान म्हणतायत आमचं आहे. पण महाराज त्या वक्फ बोर्डामध्ये वक्फ विधेयक महाराज दुरुस्त व्हावं म्हणून एक कायदा आणलाय. मला माझा मुद्दा सांगायचा आहे. म्हणजे तो कायदा केला काही काळापूर्वी, पण त्याच्यामध्ये दुरुस्तीचं विधेयक आणलं. पण 21,65,250 वर्षापूर्वी रामायण लिहिलंय. त्याच्यामध्ये कोणाला दुरुस्ती कायदा आणावा वाटतो का? नाही का? कारण लक्षात ठेवा ते रामायण करणारा एक साधू आहे आणि ज्याच्या साक्षीनं ते रामायण लिहिलंय तो भगवंत आहे. आणि म्हणून करता लक्षात ठेवा
रामप्रभूंना कार्य करण्याचं सामर्थ्य आहे, पण कार्य करण्याचं स्वतंत्रता नाही. म्हणून रामप्रभूंचा अवतार पूर्ण अवतार विठ्ठल. अवतार कोणता आहे? परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णांनी वही एक कार्यार्थम आगत्यम कोटी कार्यांच कराहा. महाराज लक्षात ठेवा, देव कृष्ण परमात्मा आहे ना, याला कार्य करण्याचं सामर्थ्यही आहे. आणि ऐका ऐका ऐका, कार्य करण्याचं स्वतंत्रता सुद्धा आहे. गड्यानं महाराज कृष्ण परमात्म्यानं 16,108 बायका केल्या, पण एकदाही नंद बाबा यशोदा, एकदाही देवकी माता वसुदेवजी यांची परवानगी घेऊन मुलगी पाहायला गेला ना. बरं, जिकडं ज्या कामा करता गेला ना, महाराज लक्षात ठेवा, रुक्मिणी मातेला त्या ठिकाणी आणायला गेलता का तिच्या सोबत लग्न लावायला गेलता? घेऊन आला, लग्न लावलं. भौमासुराच्या ताब्यातून 16,100 स्त्रियांची सुटका करण्याकरता गेलता, पण सुटका करायला गेलेला कृष्ण परमात्मा त्यानं त्या अबला स्त्रियांची भौमासुराच्या ताब्यातून सुटका केली आणि त्यांना सांगितलं, आता माय माऊल्यांनो तुम्ही आपल्या आपल्या घरी, गोईंग टू घर, आपल्या आपल्या घरी जा. पण महाराज लक्षात ठेवा, त्या माय माऊल्या म्हटले, हे देवा, अरे वेडा झाला का तू? 10 वर्ष झालं या भौमासुराच्या ताब्यात होते मी, मला 25 वर्ष झाले, मला 6 महिने झाले. देवा तुला माहिती आहे का, 6 महिना भगवंताची सीता माता रावणाच्या ताब्यात होती, तर जगानं रामप्रभूंना तिची परीक्षा घ्यायला लावली. आणि आम्ही तर 6 वर्ष 60 वर्ष झालं या भौमासुराच्या ताब्यात होतो. आज आम्ही जर घरी गेलो तर आमचा घरचे स्वीकार करणार नाहीत, आमचा स्वीकार करणार नाहीत. देव म्हटलं, ही झाली का बघा, म्हणजे तुम्ही अडचणीत होत्या, तुमची अडचण मी मोकळी केली, आणि तुम्ही आता असं काही उपयोग आहे म्हणजे मग आता काय करायचं? मग मायबाप लक्षात ठेवा, देवाला सांगितलं, देवा तू आम्हाला सोडवलंस, आता आमचा स्वीकार कर, नाही तर आम्हाला सगळ्यांना सामुदायिक वैकुंठाला रामकृष्णारी करून दे. देवानं विचार केला, 16,108 स्त्रिया, आणि यांचा जर जग स्वीकार करत नसेल तर त्यांचा मी स्वीकार करणार. कारण संत आणि भगवंत असे दोनच तत्व आहेत. साऱ्या जगानं एखाद्याला बाजूला करू द्या, साऱ्या जगानं एखाद्याचा तिरस्कार करू द्या, पण त्यानं लक्षात ठेवायचं, अरे माझा आईनं तिरस्कार केला, माझा जगानं तिरस्कार केला, माझा भावानं तिरस्कार केला तरी चालेल, पण या जगामध्ये माझा ज्ञानोबा आहे, माझा पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे. माझा जगानं तिरस्कार केला तरी चालेल, पण मी माझ्या ज्ञानोबाची भक्ती करील, माझ्या तुकोबाची भक्ती करील, माझ्या पांडुरंगाची भक्ती करील, कारण ते माझा स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही. महाराज त्या 16,108 स्त्रिया देवानं सगळ्याची सगळ्या द्वारकेत आणल्या. आता खरं सांगा बरं, तुमच्या कृष्णानं जर असा काही पराक्रम केला तर तुम्ही त्याची घालील लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहिलं म्हटले, तेच तुमच्या असं जमणार नाही. पण ज्यावेळेस जांबवंती आणली ना, त्यावेळेस रुक्मिणी माता ओळायला आली. वाईट वाटत होतं तिला, कारण महाराज तिच्या प्रेमामध्ये भागीदारी नव्हती. पण एक सांगू का, संपत ते माणसाचं प्रेम, पण भगवंताचं प्रेम का संपणार आहे? मायबाप लक्षात ठेवा, परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णाने वही एक कार्यार्थम आगत्यम कोटी कार्यांच करा. महाराज गेलता भौमासुराच्या ताब्यातून सोडवायला, सामर्थ्यानं सोडव द्या, पण घरी आला नाही विचारायला, पप्पा लग्न लावू का यांच्या सोबत. मग स्वतंत्र होता, पण ऐका ना, तो स्वातंत्र्याचा काळ आताच्या पोरांनी घेतला. माफी मागून बोलतो, तो देव होता, त्याची बराबरी करायच्या नादी लागू नका. तो देवानं 12 गाव अग्नी गिळला, ओ त्याच्या नादी लागू नका. तो देव त्याच्या मित्राकरता रडतो,
तो देव त्याच्या आई वडिलांकरता मायबाप असणारा नको नको ते मायबाप सेवा करतो. तो देव आपल्या गुरुच्या मुलांकरता मायबाप लक्षात ठेवा मेलेली गुरुपुत्र घरी घेऊन येतो. त्याची आपली बराबरी नाही. महाराज देव एका कार्याकरता येतो आणि अनेक कार्य करतो. त्याला म्हणतात परिपूर्णतम अवतार. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. महाराज म्हणतात कृष्ण परमात्मा साधूच्या रक्षणाकरता येतो, पण साधूच्या रक्षणाला आल्यानंतर दुर्जनाचा संहार करतो. फक्त 6 मारायचे. भक्त राखे पायापासी, भक्त राखे पायापासी. पण भक्ताला पायाजवळ ठेवताना दुर्जनाचा संहार करतो. दुर्जनाचा संहार करणं आणि भक्ताचं रक्षण करणं याच्यातच धर्माची संस्थापना. लक्षात ठेवा. मग लक्षात ठेवा तो प्रभू परमात्मा परिपूर्णतम अवतार आहे. आणि अशा परिपूर्णतम अवताराचं जर आपण वर्णन केलं तर आपलं आयुष्य सुद्धा परिपूर्णतम अवस्थेला जाऊ शकतं. आणि म्हणून करता अशा परिपूर्णतम अवताराचं, अशा परिपूर्णतम अवतारातील भगवंताचं चिंतन करण्याकरता, अशा परिपूर्णतम भगवंता सोबत काना खाण्याकरता आम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेऊ असं जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या प्रथम मी पुन्हा जन्माला येईल आणि काला खाईल. महाराज
मी पुन्हा येईल असा म्हणण्याचा अधिकार फक्त संतांना. येतो जातो आम्ही देवाच्या संघात, तुका म्हणे गात देवनाम. तुकोबराय यांना मुक्त होण्यासाठी साधना करावी लागत नाही. ते नित्य मुक्त आहे. ते येतानाच कधी जायचं, मला घ्यायला कोण येणार, हे सगळं नियोजन करतात आणि मग खाली येतात. याला म्हणतात नित्यमुक्त. आणि नित्यमुक्तच म्हणू शकतात. उपजोनिया पुढती येऊ नित्यमुक्तच म्हणू शकतात. घेईन मी जन्म यासाठी देवा. नित्यमुक्तच हे उद्गार काढू शकतात, दुसरं कोणी काढू शकत नाही. म्हणून महाराज म्हणतात उपजोनिया पुढती येऊ. पण महाराज तुम्ही पुन्हा जन्माला येऊन करणार काय? काला खाऊ दही भात. महाराज दही भात काला खाण्याकरता आम्ही पुन्हा या वाळवंटात येऊ, आम्ही पुन्हा येऊ. पण महाराजांना कोणी सांगितलं का हो तुम्ही पुन्हा येऊ म्हणता, पुन्हा असणार या ठिकाणी काला दही भात खाण्याकरता येणार म्हणता, पण तुम्ही जिथून येणार ऐका बरं का, तिथं हा पदार्थ नाही का? महाराज म्हटले हा पदार्थ तिथं नाही, याच्यात नवल नाही. तिथं या पदार्थाचा एक लवलेश, एक ग्रास सुद्धा नाही. अभंगाचं तिथं कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे. हो आम्हाला जो काला खायचा आहे ना, तो काला वैकुंठात नाही. बर का नुसता कालाच वैकुंठात नाही असं नाही. वैकुंठात काय काय आहे आणि वैकुंठात काय काय नाही. महाराज हे जे सगळं चाललंय ना, काय कीर्तन, मृदंग, पेटी, हे असं वैकुंठात काहीच नाही. हा सुख सोहळा वैकुंठात नाही. म्हणजे महाराज वैकुंठात गेल्यावर तुम्हाला एक माहिती आहे, याच्यात कुणी जर शहरात ज्यांची मुलं असतील ना, ज्यांचा मुलगा कामाला असेल पण त्यांची सुनबाई कामाला नसेल, त्या सुनबाईला काही काम नाही, मग तिला एकच काम काय, घ्या रिमोट, दाबा बटन, पहा टीव्ही, बदला चॅनल. पण ऐका, निदान पुण्या मुंबईच्या वैकुंठात रिमोट आणि टीव्ही तरी आहे, पण वैकुंठात रिमोट आणि टीव्ही बी नाही. तिथं काय करावं लागतं, तिथं फक्त निवांत बसायचं. म्हणून महाराज म्हटले वैकुंठ पोपट
जुनाट झोपडी नको आडाडी घालू आम्हा. महाराज म्हटले त्या ठिकाणी उगीच बैसावे मौन रूपी वैकुंठी जाऊनी काया बाकरा कामाच्या माणसाला जर 4-2 दिवस काम नसलं ना, त्याला असं दादा वेळ लागल्यावर काय होतं त्याला अण्णा वेळ लागल्यावर होत. आमच्या अक्काला जर 10-5 दिवस लिंब काढायला बागात पाठवलं नाही तर अक्का घरी पासून अक्काला आजारी यायला बसते. आजारी पडन अक्का. म्हणून अक्का नियमानं 44 डिग्री सेल्स अपमान झालं तरी सुद्धा लिंब काढायला जायचं म्हणजे जायचं का? कारण उगीच बसून करणार. कामाच्या माणसाला बसून घर खायला उठतं. काही माणसं महाराज काहीच काम नाही आज जसं काय बापू घर खायला उठलं बापा. म्हणजे घर खायला उठणं म्हणजे माणसाला करमणं. मग तो माणूस म्हणतो कुठंतरी जाऊन थोडं पारायण करून आलं पाहिजे, कुठंतरी जाऊन मित्रांच्या गाठी गिठी घेऊन आलं पाहिजे. का घरात बसून कामच नाही ना महाराज. म्हणजे वैकुंठात काही काम नाही. म्हणजे कामाच्या माणसाचं वैकुंठात काही काम. मग महाराज म्हटले ऐका वैकुंठात एकही असं काही काम नाही. वैकुंठात काहीच नाही का? असं कसं बुवा? वैकुंठात सगळे ना. कामधेनूच्या कळपचे कळप आहेत, चिंतामणीच्या सडका आहेत, ऐरावतासारखे हत्ती आहेत. महाराज वैकुंठामध्ये पाऊस पडतो पण कशाचा? अमृताचा. हे सगळं वैकुंठात आहे. पण वैकुंठात रामकृष्ण हरी भजन नाही. वैकुंठात ओ काला नाही. महाराज निस्ता काला नाही असं नाही हो. आता काहींच्या विहिरीला पाणी आहे आणि पाणी नाही. म्हणजे शेतीला नाही आणि प्यायला आहे. काहींच्या विहिरीला प्यायलाही आहे आणि शेतीलाही आहे. आणि काहींच्या विहिरीला प्यायलाही नाही आणि शेतीलाही नाही. वैकुंठात भोग आहे पण वैकुंठात कर्म नाही. पण माझ्या मृत्यू लोकात भोगही आहे आणि कर्मही आहे. म्हणून महाराज म्हणतात उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. राव देव राव देव विठ्ठल 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 विठ्ठल. टाळकरी ओकले म्हणजे त्याकडून ह्याकडून टाळकरी आले म्हणून हे गुड वाटते सगळ्यांना. पण आता त्यांना काय माहिती आता गुड पाणी आणि जेवण घ्यायचीच वेळ झाली आमची. ऐका हो वैकुंठ घेतो ऐसे नाही कवळ काय. आम्ही काला घेण्याकरता वाळवण वैकुंठातून येऊ. पण महाराज हा मिळणारा काला तुम्ही एकटेच खाता का सगळ्याला देता? महाराज म्हटले एकमेका आपण एकटेच खातो. काही काही तर 72 असे बापू इथं नाही सांगत ते घरच्यांना सुद्धा देत नाही. एकटेच खाते. पण खरं सांगू का देऊन खाण्यात जो आनंद आहे ना तो एकटं खाण्यात नाही. काय झालं ज्यानं ज्यानं आतापर्यंत एकट्याने खाल्लं
त्यांना आपलपोटे म्हटलं आणि संत म्हणतात आम्ही काय आपलपोटे आहेत? समुद्र मंथन करायचं होतं आणि त्याच्या करता माझे राक्षस आणि देव एकत्र केले. म्हटले आता तोंडाच्या बाजूनं राक्षसांना तुम्ही व्हा आणि शेपटीच्या बाजूनं देव होते. म्हणजे असं नाही जमणार. हा तोंडाच्या बाजूनं अख्खं विष बाहेर येईल, आम्ही नाही होणार त्या बाजूनं. महाराज मग आता काय करायचं? मग ते म्हटले तुमची एक परीक्षा घेऊ. काय परीक्षा घ्यायची? म्हटले तुम्हाला सगळ्यांना जेवण देतो. देव म्हटले फक्त पोटभर जेवण करायचं. जे जेवण पोटभर करतील ते शिफ्टीच्या बाजूने होतील आणि जे जेवण ज्यांचं जेवण करता येणार नाही ते तोंडाच्या बाजूने होते. मग महाराज म्हटले चालतंय चालतंय, पण म्हणजे आम्हाला अगोदर जेवायला. देवांचं काय खरंय म्हणजे आधी जेवायला बसले सगळेच गुलाबजाम संपले. तर महाराज देवानं परीक्षा घ्यायची ठरवली. सगळ्या देवांनी राक्षसांचे हात बांधले, म्हणजे असे नाही, मग अशा कामट्या घेतल्या. तुमच्याकडे हात मोडल्यावर पिचकल्यावर जसं बांधतो ना इकडं इकडं, तसं महाराज खांद्यापासून मनगटापर्यंत अशा 4-4 कामट्या लावल्या. फिट केले हातात आणि फिट केल्यानंतर गुलाबजाम, बासुंदी, मसाला पापड, मसाला ताक, मठ्ठा, उन्हाळ्याचे दिवस होते, नंबर 1 सगळं जेवण तयार केलं आणि म्हटले हात त्यांचे बांधले आणि ते बसवले. ताट दिली त्यांना. वदनी कमळ घेता नाम घ्या श्री हरीचे, असं राक्षसांनी आवाहन देवाला केलं. खरे राक्षस कधी जेवताना देवाचं नाव घेते? हा देवाचं नाव राक्षस जेवताना अजिबात घेत नाही. मग राक्षसांनी लगेच गुलाबजाम उचलला. पण गुलाबजाम उचलला पण आता तो असा गुलाबजाम घेतला. पहा बरं, हात लांब केला तो जवळ येते. आता काय करावं त्याला? काही जागेत काही ठिकाणी माघार घेतल्याशिवाय माणूस सक्सेस होईल. हात जर तुम्ही सरळ ठेवला मी माग होणार नाही म्हणजे मर. हात असा मुडपूनच तोंडात घास घ्यावा लागतो. आता मुडपायचं कामच नाही. जसा गुलाबजाम घ्यावा असा वर घ्या, असा वर नेलं सोडला सोडला तो शिंडीला स्पर्श करून पलीकडे घोटाळा झाला. म्हटले बासुंदी घेतली, चमच्यानं अशी घेतली, अशी उचली, ती मिशी उघडली. टेस्ट चांगली म्हणले पण तोंड भरले. त्याच्यानंतर मठ्ठा घेतला आणि वर गॅदरला ग्लास आणि म्हटले राईट होतो अण्णा. असं आ करून नाकात आपलं तोंडात ओतायचं तर नाकातच घ्या. ठसका लागला आणि म्हटले 10 मिनिटाचा वेळ होता, जेवले का? झालं का जेवण? महाराज 10 मिनिटाचा वेळ होता, एकाच सुद्धा पोट भरलं नाही पण तोंड भरली, डोके भरले. म्हटले आ कशी जेवतात देव, आम्ही बी पाहून घेऊ. एवढा पेपर आवड काढल्या कशी परीक्षा द्यायची? म्हटले एक जण सुद्धा कॉफी सुद्धा आम्हाला दिली नाही. आणि मग देव जेवायला बसले. देव जेवायला बसल्यावर यांनी महाराज देवानी यांना 4-4 कामठ्या बांधल्या होत्या. आता या आगाऊच पोटाला पक्के पीळ पडलेले यांनी दादा 8-8 कामठ्या बांधल्या. म्हटलं बघूच कशी जेवताय ती. पण महाराज हे राक्षस आहेत ना, कोणाच्या सोबत जेवाय बसत नाही, असे लांब जेवाय बसले होते ना. देव हुशार होते, देव असे जवळ जेवाय बसले. राक्षसांनी जेवताना समोरच्याकडे काय केलं? तोंड कपाट हो पाठ करून दुसऱ्याकडे जेवाय बसलं नाही एखादं, त्याला काय म्हणायचं? हा मग काय करायचं? तोंड एखाद्याकडे करून माऊली घ्या देवाचं नाव, दरवाजा बंद करून एखादा जेवला ना त्याला काय म्हणायचं? म्हणजे दरवाजा उघडा ठेवून जेवलं पाहिजे माणसं. म्हणजे कुत्रे येते, कुत्रे येऊन खाऊ दे ना त्याला बी, काय फरक पडतो थोडंफार खाल्ल्यानं. मग मायबाप देव जेवायला बसले आणि 8-8 कामठ्या बांधल्या. आप्पा जशा कामठ्या बांधल्या म्हटले बघू कोण जेवतोय कसं जेवतोय. मग महाराज हो आमच्या सुपेकर महाराजांच्या समोर भीमा महाराज बसली. मग आमच्या दादांच्या समोर कोणा बसलो? आमचे अशोकांना जेवायला बसले. मग आमच्या गव्हाणे महाराजांच्या समोर आमचे पाटील जेवायला बसले आणि हे सगळे जेवले. सगळे हा सगळ्यांच्या बाळासाहेब महाराज
आमची सगळीच माऊली, क्षीरसागर माऊली, कलांडे माऊली सगळी जेवायला बसली. वारे महाराज बसले प्रवीण दादाच्या समोर. प्रवीण दादा वारे महाराजांच्या समोर वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. आणि मग जेवायला बसल्यानंतर आमच्या प्रवीण दादाला सांगा, वारे महाराज काय आवडतं तुम्हाला? म्हणजे गुलाबजाम. वारे महाराज म्हणजे प्रवीण दादा तुम्हाला काय आवडतं? बासुंदी. मग बासुंदीचा एक चमचा भरावा. वारे महाराजांनी प्रवीण दादाला घ्या बासुंदी. बासुंदी खाल्ली. वाह एक नंबर. दादा तुम्हाला काय आवडतं? अण्णा म्हटले. मग अण्णांना दादानं सांगितलं, मला या आता पापड नको, जिलेबी नको, मला मऊ मऊ गुलाबजाम, साखर असली तरी चालेल, म्हणजे 2 गुलाबजाम खातो. मग गुलाबजाम खाल्ले. अण्णा काय पाहिजे? म्हटले गरम होतोय मठ्ठा. लगेच दादाने इकडून ग्लास भरला. अण्णा मठ्ठा पिले. आणि मग बाकीचे म्हटले लोका लोका हे तो लई सोपं होत. आपण तर हे डोक्यातच घेतलं नाही. हे राक्षसांच्या डोक्यातच येत. हो महाराज म्हणतात, एकमेका देवमुखी सुखे घादो. आम्ही काला खाऊ पण एकमेकांना देऊन काला खाऊ. महाराज तुम्हाला वैकुंठात काला नाही म्हणून तुम्ही इथं आले. इथं काला खाणार तुम्ही, एकमेकांना देऊन खाणार. पण आम्हाला जर तुमच्या काल्यात सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही हा काला करणार कुठं? काला करण्याकरता ठिकाण निवडलं तुकोबाईने. कोणतं? वाळवंट. वाळवंट निवडलं. का वाळवंट निवडलं? म्हटले वाळवंट नीट आहे म्हणून. का वाळवंट निवडलं? वाळवंट उत्तम आहे म्हणून. का वाळवंट निवडलं? वाळवंट बरोबर आहे म्हणून. महाराज नीट म्हणजे काय? ऐका, वाळवंट कसल्याच प्रकारचा कचरा नसतो, स्वच्छ वाळवंट. तसं ज्याचं अंतःकरण स्वच्छ होईल त्याच्याच अंतःकरणात भगवान परमात्मा संत विचार येऊन मायबाप असणार काला होऊ शकतो. म्हणून पहिला शब्द वापरला. तुका म्हणे वाळवंट बरवे. हा चरित्र मी सांगणार सगळं 5 मिनिटात होणार. बर्व आहे, नीट आहे. नीट नीट म्हणजे काय? मायबाप
तुका म्हणे नीट वैकुंठीची वाट. महाराज लक्षात ठेवा, हा जो मार्ग भक्ती मार्ग सांगितलाय हा नीट आहे, म्हणून त्याला सुद्धा म्हटलेलं आहे तुका म्हणे वाळवंट. हा वाळवंटाचा मार्ग बरवा आहे, वाळवंटाचा मार्ग सरळ म्हणजे नीट आहे, आणि वाळवंटाचा मार्ग उत्तम आहे. उत्तम का आहे महाराज? तर सांगितलं या जगात ही कर्मभूमी, इथं तुम्ही कसलंही कर्म करा त्याचा मायबाप लक्षात ठेवा, तुम्हाला पाप किंवा पुण्य याचं फळ तुम्हाला मिळतं. पण महाराज एक सांगा, वैकुंठ अशी वाळवंट अशी भूमी आहे का त्या वाळवंटात जर पाणी टाकलं आणि एखादं पीक घेतलं तर त्याच्यात काही उगवत नाही. महाराज तुम्ही वाळवंटात केलेलं कर्म तुम्हाला कसल्याही प्रकारचं मायबाप त्याच्यापासून कर्माचं फल तुम्हाला देणार नाही. म्हणून उत्तम तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, अशा वाळवंटामध्ये आम्ही काला करू. वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. विठ्ठल अभंग आणि अभंग सुद्धा चरित्रात्मकच आपण या ठिकाणी सेवा केली. एक 5 मिनिटात नियमाप्रमाणे वारकरी संप्रदायाची छोटीशी लीला पाहू आणि 5 मिनिटात आपली सेवा थांबेल. माझ्या दादांच्या हातातील घड्याळाचं लक्ष मी त्याच्यात पाहतोय 5 मिनिट कमी आहे. तुमच्याकडल्या घड्याळांमध्ये किती टाइम? 5च मिनिट टाइम. आणि वेळेत थांबणारे काळजी करू नका. प्रभू परमात्म्याला गोपाळांना घेऊन अनेक प्रकारच्या मायबाप असणारे खेळ खेळावे, अनेक प्रकारे गोपींना मायबाप असणारा त्रास देवा. अरे पहिली आली धावोनी तिने बाय काय केली करणी, पतीची दारी वाजवेनी वैसी लाख देवोनी, गाठाबाई कोणाशी सुटेना यशोदे बाळ तुझा काना कोठवरी सोसुरिंदा. दुसरी आली धावत त्याने बाय काय केली माता, पतीची मुखाशी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत घरो जाता सापडेना. असं त्यानं प्रभू परमात्म्यानं प्रत्येक स्त्रीला त्रास द्यावा. एक सांगू का, काही स्त्रिया सहनशील असतात तसं वास्तविक पाहता महाराज या ठिकाणी चाणक्य नीती असं सांगते का पुरुषापेक्षा स्त्री 50 दुप्पट धाडसी असते बरं का. पुरुषापेक्षा स्त्री दुप्पट धाडसी असते आणि तिप्पट सहनशील असते. काय पुरुष इतका सहनशील आहे पण त्याच्यापेक्षा तिप्पट स्त्री सहनशील असते आणि दुप्पट धाडसी असते बरं का. महाराज लक्षात ठेवा, अनेक स्त्रियांनी कृष्ण परमात्म्यानं दिलेला त्रास, दिलेली महाराज केलेली पुरी सहन करावी. पण आता त्याच्यात एक शांताबाई थोडीसारखी थोडी गरम तिला दमच निघाला. असं मोठ्याच्या घरचं काही त्यांच्या घरच्या कृष्णाच्या घरी अख्ख्या नंदवाड्या त्यांच्या वाळ्या पाचोळ्या पाहिजे. त्यानं माझं तोंड पाहून, त्यानं माझं नाव घेऊ नये, त्यानं माझ्या नादी लागू नये. पण महाराज देव होतो, देवाचंही असं होतं महाराज. हो तो जास्त त्याला जो जास्त चिडल, जो जास्त महाराज चिडी जाईल त्याचा जो देव जास्त माझा घेईल. लहान मुलं पा एखादा जर चिडीला गेलं ना तर माणसं मोठी माणसं जास्त गोडी करतात. महाराज तिनं तिच्या मालकाला सांगितलं खबरदार उद्या आपल्याला दिवस उगायचे आत हे सगळं गोकुळ सोडून निघून जायचं. अगं पण कुठं? सासरवाडीला. कोणाच्या? तुमच्या. माझ्या माहेरात जाऊन आपण तिकडं राहू. आता तिकडं राहू म्हटल्यानंतर तो म्हटलं अगं असं काय करते तू? हो दूर जवाई देव बराबर, गाव जवाई कथा, घर जवाई कथा. म्हणजे घरचा जावाई कथ्यासारखा असतो म्हणे. मला तिकडे यायचं नाही. म्हणजे यायचं नाही. मग म्हणजे मी तुम्हाला सोडून जाणार. तो म्हटलं मला करमणार नाही. मग म्हणजे चला माझ्या महाराज. दुसऱ्या दिवशी पाठव ब्रह्ममुहूर्तावरती पहाटे सकाळच्या 9 वाजता उठली. ऐकत आहे का तुम्ही? ब्रह्ममुहूर्त 2:15 ला असतो. ब्रह्ममुहूर्तावरती गवळण उठली, सुंदर स्वयंपाक केला,
पुरणपोळीचा सगळं सामान भरलं, प्रपंच भरला आणि तो ठेंगणा गवळी आणि ती गवळण दोघ जण गाडीत बसले. मोठा वैरणीच्या महाराज ज्वारीच्या काडव्यासारखा अण्णा हेल रचला सगळ्या प्रपंचाचा आणि गवळण बसली वरती, गवळी बसला धुऱ्यावरती आणि हो निघाली सर्जा राजाची जोडी. सर्जा राजाची जोडी निघाल्यानंतर महाराज सकाळच्या 9 वाजेपर्यंत जवळ जवळ महाराज वृंदावनाच्या पंचक्रोशीला पार करायला ते निघाली. 84 कोस वृंदावनाची माईबाप असणारी प्रदक्षिणा आहे बरं का, म्हणजे कोस तो 84 कोस व्रजभूमी सांगितलेली आहे. ओ कृष्ण परमात्म्यानं कोणत्याच गोपाळाने गवळणीला 84 कोस व्रजभूमीच्या बाहेर कधी जाऊ दिलं नाही. मग निघाले आणि निघाल्यानंतर महाराज सकाळच्याला फक्त तूप गावरण गायचं आणि पोळी बोडवायची तुपात खायची, बोडवायची तुपात खायची. हिनं महाराज रात्रभर झोपच नाही गेला, हिनं मालकाचा विचारच केला नाही. वरच ह्याला वरची कुरचंदी सोडली आणि 2 पोळ्यांचा तर तसं गेलं. हा बिचारा पाणी पाणी करून तरी पोळ्या हल्ल्या तुपासोबत आणि आता तूप खाल्लं ना तर माणूस चूप बसत नाही. पाणी तूप खाल्लं ना अण्णा माणूस चूप बसत नाही. मग काय म्हणतो पाणी, पाणी मागायला लागली. ती म्हणती अहो ओ धनी ऐकलं का? तो म्हटलं आयुष्यभर तुझंच ऐकतोय म्हणून तरी थोर आले. म्हटली तसं नाही, ऐका ना. अहो ऐकतो ना, मला ना तहान लागली. अगं असं काय करते, घरून येताना आपण 20 लिटरचं जार भरून आणलं. ती म्हटली मी 31 पिले तेव्हा. अगं पण आता हे वाळवंट लागलंय सगळं, कुठं पाणी मला दिसत नाही. आता तो खाली धुऱ्यांवरती बसलेला, हो चला सर्जा राजा, सर्जा राजा असं म्हणून महाराज तिची नजर अशी भिर 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 पाहिलं. तिकडे हो ऐकलं का, तिकडं लांब शितोळे मला दिसतोय म्हटली. शेततलाव दिसतोय, तिथं पाणी, विहिरीला बी पाणी आहे. अगं मला दिसत नाही, मला दिसतंय म्हटली. जा तिकडं. महाराज बैल सोडली, ती गवळण तिथं बसली आणि हा गवळी हातामध्ये चरबी घेऊन केळी घेऊन पाणी घ्यायला निघाला. आता पाणी घ्यायला निघाल्यानंतर महाराज हो त्यानं 10-5 पावलं पुढं पाहावं आणि नंतर पटकन मागं बघा. आहे का गाडी? बैल आहे, बायको आहे. 10-5 पावलं पुढं जावं, मागं वळून पाहावं. बायको आहे, गाडी आहे, बैल आहे, प्रपंच आहे. महाराज जवळ जवळ जाऊस तर देवानं शेततळ गायब केलं आणि एक विहीर तयार केली. आता विहीर तयार केल्यानंतर महाराज दुथडी भरून वाहणाऱ्या गंगेच्या यमुनेच्या कडेच्या विहिरी, पण आता ती विहीर 5 पायऱ्यावरतीच पाणी, म्हणजे वरच्या 5 पायऱ्या मोकळ्या आणि गडी 3.5 फुटाचा. त्यानं एक पायरी उतरावी, वर पाहावं. गाडी आहे, बैल आहे, बायको आहे. आणा पाणी मी आहे, जात नाही कुठं. आणा